लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दत्तशिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांनी लॉकडाऊनची तारीख वाढल्याने गरजू गोरगरिबांची उपासमारी होऊ नये म्हणून पुन्हा एकदा अन्नधान्याचे वाटप केले। शहरातील फुटपाथवर व भटकंती करणाऱ्या लोकांना दररोज 2 वेळचे जेवण दिले जात आहे। तर मुख्यमंत्री सहायता निधीत त्यांनी 11 लाख रुपयांचा धनादेशही दिला आहे। माहूर शहरातील सोनापीर बाबा दर्गा उर्स यात्रेनिमित्त बाहेर गावावरून आलेले काही खेळणी व्यावसायिक मंडळी लॉकडाऊन केल्यामुळे ते त्यांचे साहित्य घेऊन त्यांना गावाकडे जाता आले नसल्याने तेथील नागरिकांसह तालुक्यातील गरजू गोरगरीब लोकांना यापूर्वी देखील दत्तशिखर संस्थान यांच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले। तर भटकंती करणाऱ्या वाटसरूंना कपडे दान केले। परंतु राज्यातील कोरोनाचा दिवसेंदिवस वाढता संसर्ग पाहता 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविल्याने यापूर्वी शहरातील व तालुक्यातील गरजू गोरगरीब लोकांना धान्याचे वाटप करण्यात आले होते। त्याच लोकांना पुन्हा एकदा दिनांक 20 एप्रिल पासून अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे। तर फुटपाथवर निवारा असलेल्या लोकांना 2 वेळचे भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। यावेळी संस्थानचे सचिव गणेश तुकाराम पाटील, व्यवस्थापक देशमुख, मुख्य पुजारी वासुदेव भारती महाराज, चिंतामण भारती महाराज, डॉक्टर पद्माकर जगताप, बळवंत नागरगोजे, संजय सुरोशे आदी उपस्थित होते। शिखर संस्थांमार्फत अन्नधान्य पुरवठा करण्याकरिता कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी यापूर्वी सुद्धा अनेक लोकांना जे माहूर परिसरामध्ये अडकून पडले होते लॉकडाऊनमुळे, जे त्यांच्या गावी जाऊ शकले नाहीत अशा लोकांना अन्नधान्य पुरवठा केलेला आहे दत्तशिखर संस्थांमार्फत। तसंच माहूर परिसरातील खेडोपाडी सुद्धा ज्या लोकांना गरजू लोक आहेत, गरीब लोक आहेत, ज्यांना राशन म्हणजे दररोज काम केल्याशिवाय पोट भरत नाही अशा लोकांना सुद्धा जवळपास 73 कुटुंबांना संस्थांमार्फत धान्य वाटप केलेलं आहे। दत्तशिखर संस्थांतर्फे माहूर परिसरातील जे गरजू लोक आहेत आणि ज्यांना इथले लोकलचे राशन कार्ड वगैरे नाही किंवा काही वेगवेगळ्या कामानिमित्त येऊन अडकून पडलेले लोक आहेत, त्यांना मागच्या वेळेसही आपण धान्य वाटप केलं होतं। यावेळेसही धान्य वाटप करत आहोत लॉकडाऊन वाढल्यामुळे, आणि इथून पुढे बी जर काही वाढ वगैरे झाली तर देवस्थान त्यांचे सहकार्य करण्यासाठी तत्पर राहील। आणि या व्यतिरिक्त जे भटकणारे लोक आहेत, वेगवेगळे फिरणारे लोक आहेत, मागून खाणारे लोक आहेत, यांच्यासाठी 2 टाईम, 1 टाईम खिचडी आणि 1 टाईम बेसन पोळी हा कंटिन्यू 21 तारखेपासून 25 तारखेपासून सुरू केलेला आहे आपण। ते जोपर्यंत लॉकडाऊन चालू राहील तोपर्यंत कंटिन्युअसली देवस्थानतर्फे चालू राहील। विदर्भ न्यूज करिता माहूर येथून राजू दराडे व संजय घोगरे।